श्रोते हो, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. भारतानं अंतराळ क्षेत्रात काल मोठा इतिहास रचला. भारतानं पूर्णपणे स्वदेशी आणि खासगी उपग्रह प्रक्षेपक असणाऱ्या विक्रम-1चं श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण तळावरून काल यशस्वी प्रक्षेपण केलं. खासगीरित्या विकसित करण्यात आलेलं विक्रम-1 हे भारताचं पहिलंच रॉकेट ठरलं आहे. या यशस्वी कामगिरीची वैशिष्ट्य आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातील त्याचं असलेलं महत्त्व याविषयी अंतराळ आणि खगोल अभ्यासक डॉक्टर विनीता नवलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. मॅडम नमस्कार. भारतानं अंतराळ क्षेत्रात विक्रम-1चं यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. या विक्रम-1 रॉकेटविषयी आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी काय सांगाल आणि त्यामुळे भारताला काय लाभ होणार आहे? काल विक्रम-1 हे आपलं रॉकेट प्रक्षेपित झालं यशस्वीपणे. विक्रम-1 हे ऍक्च्युली खासगी क्षेत्रात तयार झालेलं हे पहिलं रॉकेट आहे. याआधीची आपली सगळी जी रॉकेट्स किंवा जी मिशन्स होती, अंतराळ मिशन्स, ती सगळी इस्रोनी डेव्हलप केलेली होती. तर आता स्कायरूट, अग्निकूल सारख्या विविध कंपन्या आता खासगी क्षेत्रातल्या या संशोधनामध्ये उतरल्यात. त्यामुळे विक्रम-1 हे पहिलं रॉकेट काल स्कायरूट या कंपनीनी यशस्वीपणे प्रक्षेपित केलं. तर विक्रम-1 हे 4 स्टेजचं रॉकेट आहे. पहिले 3 स्टेजेस हे सॉलिड फ्युएल वापरतात. रॉकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फ्युएल्स वापरली जातात. तर जनरली जे पहिलं स्टेज असतं बऱ्याच रॉकेट्समध्ये ते सॉलिड बुस्टर किंवा सॉलिड इंधन वापरून तयार केलेलं असतं. याचं कारण असं असतं की पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला मॅक्झिमम थ्रस्ट लागतो. जे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असतं त्याला ओव्हरकम करून रॉकेटला आपल्याला वर उडवायचं असतं. त्यामुळे पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला बऱ्यापैकी थ्रस्ट लागतो. त्यामुळे तो थ्रस्ट आपल्याला साधारण सॉलिड इंधनामुळे जास्ती चांगल्यारीत्या एफिशियंटली मिळू शकतो. त्यामुळे सहसा पहिली स्टेजेस जी असतात ती सॉलिड रॉकेटची सॉलिड प्रॉपेलंट वापरून तयार केलेली असतात. तर ह्या रॉकेटमध्ये पहिली 3 स्टेजेस सॉलिड प्रॉपेलंटची आहेत. पहिली 2 स्टेजेस रॉकेटला लागणारा जो थ्रस्ट आहे ते या 2 स्टेजेस मधनं मिळतो आणि तिसरं स्टेज जे आहे ते साधारण डिरेक्शन देण्यासाठी वापरलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेणेकरून डिरेक्शन आणि हाईट म्हणजे ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला या यानातनं सोडलेले जे उपग्रह असतील म्हणा किंवा इतर काही इन्स्ट्रुमेंट्स असतील ते ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला ती इन्स्ट्रुमेंट्स प्लेस करायचे असतील त्या ऑर्बिटपर्यंत त्या हाईटपर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी तिसरं स्टेज उपयोगी पडतं. आणि चौथं स्टेज जे आहे या रॉकेटमधलं ते 3D प्रिंटेड इंजिन आहे लिक्विड प्रोपेलंट वापरून. तर लिक्विड प्रोपेलंटचा फायदा हा असतो की लिक्विड प्रोपेलंटचा आपण युसेज जो असतो लिक्विड फ्युएलचा युसेज जो असतो तो आपण कंट्रोल करू शकतो. 2 वेगवेगळ्या टँकमध्ये एक ऑक्सिडायझर आणि एक फ्युएल असं भरलेलं असतं आणि ते आपण बेसिकली पाहिजे त्या अमाऊंटमध्ये मिक्स करून आपण त्याचं इंधन म्हणून वापर करू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे कंट्रोल असतो की आपण फ्युएल किती प्रमाणात वापरायचं आणि जितक्या प्रमाणात आपण फ्युएल वापरतो तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला थ्रस्ट सुद्धा मिळत असतो. तर किती थ्रस्ट आपल्याला कंट्रोल थ्रस्ट देण्यासाठी लिक्विड प्रोपेलंटचा खूप जास्त उपयोग होतो. तर असं हे जे चौथं स्टेज आहे या रॉकेटमधलं ते 3D प्रिंटेड इंजिन तयार केलेलं आहे आणि कार्बन कंपाऊंड वापरून याची बॉडी तयार केलेली आहे आणि लिक्विड प्रोपेलंट ह्याच्यामध्ये वापरले. तर हे कार्बन कंपाऊंड वापरून किंवा कार्बन पॉलिमर स्ट्रक्चर जे असतं ते वापरून जेव्हा आपण एखादी बॉडी तयार करतो तेव्हा इतर मेटल्स पेक्षा नक्कीच हे कमी वजनाचं बॉडी आपण तयार करू शकतो आणि त्याची ड्युरेबिलिटी सुद्धा म्हणजे हीट रेझिस्टन्स म्हणा किंवा इतर जी ड्युरेबिलिटी असते ती सुद्धा कार्बन पॉलिमर बॉडीची जास्ती बेटर असते. आणि जेव्हा वजन कमी होतं एखाद्या रॉकेटचं किंवा एखाद्या पार्टचं तेव्हा नक्कीच आपण त्या वजनाचा वापर पेलोड तयार करताना आपण करू शकतो. म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट्स जे आपण पाठवतो त्याच्यामध्ये सुद्धा एखादं इन्स्ट्रुमेंट आपण वाढवू शकतो किंवा इतर काही गोष्टी त्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये आपण वाढवू शकतो. तर कमीत कमी वजनाची जेव्हा रॉकेट्स असतात बनली जातात रॉकेटचे पार्ट्स ते नक्कीच फायदेशीर असतं. इस्रोनी सुद्धा याआधी PSLV मध्ये सुद्धा असे पॉलिमरचे पार्ट्स वापरून रॉकेटचं वजन कमी करण्यात आलं होतं. अशाच 3D प्रिंटेड कार्बन पॉलिमरचे पार्ट्स या रॉकेटमध्ये सुद्धा चौथ्या स्टेजमध्ये वापरले गेलेले आहेत. विक्रम-1 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण मिशन आगमन अंतर्गत करण्यात आलं आहे. हे मिशन आगमन नक्की काय आहे? या विक्रम-1 मिशनला आगमन असं नाव देण्यात आलं कारण अर्थातच भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांचं प्रथमच हे एक रॉकेट उडालेलं आहे. तर खाजगी कंपन्यांचं आगमन झालं या क्षेत्रात या उद्देशाने या रॉकेटचं नाव आगमन असं देण्यात आलेलं आहे.
विक्रम एकच्या यशामुळे भारताचं आंतरराष्ट्रीय अंतराळ बाजारपेठेत महत्त्व वाढलं असं म्हणता येईल का? आणि ते कसं? या प्रक्षेपणामुळे अंतराळ बाजारपेठेत नक्कीच भारताचं मान वाढलाय आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण याआधी फक्त USA आणि चायना यांनीच खाजगी क्षेत्रामधून अंतराळ मिशन्स हाती घेतली होती आणि भारत हा आता तिसरा देश ठरलेला आहे. तर भारताचं उद्दिष्ट साधारण 2030 पर्यंत एक $45 बिलियन ही एवढी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये इकॉनॉमी क्रिएट करण्याचं उद्दिष्ट आहे. तर त्या दृष्टीने आपण हे पहिलं पाऊल म्हणू शकतो. ह्याआधी सुद्धा म्हणजे बऱ्याच कंपन्या भारतामध्ये आपल्याला आपल्या म्हणजे इस्रोच्या मिशनसाठी वेगवेगळे पार्ट्स प्रोव्हाइड करत होते. पण याआधी आपण कधी असं पूर्ण रॉकेट तयार करून प्रायव्हेट कंपन्यां थ्रू लॉन्च केलं नव्हतं. तर हे नक्कीच म्हणजे हे पहिलं पाऊल आहे आणि ह्यासाठी नक्कीच इस्रोने सुद्धा बरंच पाठिंबा सगळ्या लॉन्चिंगसाठी दिला आहे. सगळ्यात मोठा पाठिंबा म्हणजे श्रीहरिकोटाची स्पेस या कंपन्यांसाठी एक मोठं सगळ्यात लॉन्च स्पेस ओपन करून देणं हे सगळ्यात मोठं काम होतं. त्याच्या व्यतिरिक्त जी ग्राउंड स्टेशन्स आहेत टेलिमेट्रीसाठी ती सुद्धा सध्या इस्रोची टेलिमेट्री स्टेशन्सच वापरण्यात आलेली आहेत. काही कालानंतर ऑफकोर्स अग्निकुल आणि स्कायरूट दोन्ही कंपन्या आपली स्वतःची टेलिमेट्री स्टेशन्स तयार करतील यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने पाठिंबा दिलेला आहे. आपलं 2023चं जे स्पेससाठीचे जे धोरण तयार करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये या खाजगी क्षेत्राला बळ देण्यासाठी त्यांनी तयार केलेले पेलोड, त्यांनी तयार केलेले रॉकेट किंवा प्रक्षेपणासाठी ज्या विंडोज लागतात त्या सगळ्या विंडोज त्यांना या सगळ्या प्रोव्हाइड करणं गव्हर्नमेंटतर्फे ह्या किंवा इस्रोतर्फे हे सगळ्याचे प्रयोजन ह्याद्वारे करण्यात येत आहे. तर नक्कीच ह्या पुढे देखील अशी विविध प्रक्षेपण आपल्याला या कंपन्यां थ्रू बघायला मिळतील. स्कायरूटनी मागे सुद्धा विक्रम एस नावाचं पहिलं रॉकेट एक चाचणी रॉकेट सोडलं होतं विदाऊट एनी पेलोड्स. तर त्या सगळ्या अनुभवावरनं आता फायनली विक्रम 1 हे एक रॉकेट आपण आता यशस्वी प्रक्षेपित करू शकलोय. यानंतर विक्रम 2ची तयारी सुद्धा स्कायरूट करते. तर विक्रम 2 मध्ये 350 नाही तर साधारण 450 ते 500 किलो वजनाचा पेलोड आपण लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडू शकू ह्याची तयारी आता स्कायरूट करते. तर ह्या सगळ्या जर गोष्टी आपण सक्सेसफुली जर करू शकलो तर नक्कीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्याला ह्याचा खूप मोठा फायदा होईल. इतर देशांचे छोटे सॅटेलाइट जे आता सध्या आपण इस्रो मार्फत लॉन्च करतो ते या प्रायव्हेट कंपन्यां थ्रू जर लॉन्च करू शकले तर जलदरित्या आपण करू शकतो. कारण साधारण इस्रो मध्ये एक लिमिटेशन येतं की 2 लॉन्च पॅड्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण जर PSLVचा लॉन्च पॅड धरला तर 2 PSLVच्या लॉन्चमध्ये आपल्याला साधारण 30 दिवसांची गॅप ठेवावी लागते. तसे GSLVच्या लॉन्चमध्ये आपल्याला साधारण 15 दिवसाची गॅप ठेवावी लागते. तर हे जे आपले लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स आहेत ते लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स जर ह्या स्वतःची प्रक्षेपण क्षेत्र म्हणा किंवा वेगवेगळी रॉकेट्स जलदरित्या आपण जर खाजगी कंपन्यां थ्रू करू शकलो तर काही प्रमाणामध्ये हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील आणि जलदरित्या आपण सततची प्रक्षेपण जी आहेत ती आपण करू शकू. त्यामुळे नक्कीच फायनान्शियली इकॉनॉमिकली भारताला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने या अगोदर देखील अंतराळ मोहीम यशस्वी केली आहे. त्याविषयी जरा सांगाल का? आणि अंतराळ क्षेत्रात खाजगी क्षेत्रासाठी नव्यानं उपलब्ध झालेल्या संधी आणि या क्षेत्रासमोरील भविष्यातली आव्हानं काय आहेत? या रॉकेटद्वारे काल भारताने 3 पेलोड्स किंवा 3 उपग्रह सोडले. सो भारताचे व आंतरराष्ट्रीय सुद्धा काही उपग्रह ह्याच्यामध्ये उपस्थित होते. सो ग्रह स्पेस हा एक उपग्रह नॅनो सॅटेलाइट होता. तो पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी या यानाद्वारे सोडण्यात आला. तसंच कॉस्मोसर्व्हचा हा उपग्रह सुद्धा स्पेस डेब्रीज काढण्यासाठी म्हणजे स्पेस डेब्रीज रिन्युअल तंत्रज्ञान आता विकसित करण्याकडे सगळ्याच देशांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण बरेच सॅटेलाइट्स म्हणजे भारताचेच नाही तर इतर देशांचे सुद्धा नासा म्हणा किंवा USA म्हणा किंवा चायना म्हणा यांचे बरेच सॅटेलाइट्स लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये आपण सोडलेले आहेत. तर हे सॅटेलाइट्स आता तिथे जे बंद पडलेले जे सॅटेलाइट असतात ते तिथे डेब्रीज म्हणून फिरत राहतात आणि इतर चालू सॅटेलाइट्सना त्याचा धोका होऊ शकतो. तर हे असे डेब्रीज रिमूव्हल तंत्रज्ञान आता विकसित करण्याकडे बऱ्याच देशांचं लक्ष लागलेलं आहे. तर कॉस्मोस असा हा एक उपग्रह या यानाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. तसंच स्कायरूटनी स्वतःचा स्कोप म्हणून एक पेलोड तयार केला आहे. तर तो पेलोड सुद्धा या यानाद्वारे काल प्रक्षेपित करण्यात आला. तर हे असे
एक्सपेरिमेंटल उपग्रह आहेत जे ह्या यानाद्वारे सध्या लॉन्च करण्यात आलेले आहेत. स्कायरूट कंपनीचं मूळ उद्दिष्टच ऑन डिमांड लॉन्च सर्व्हिसेस असं आहे. म्हणजे ग्राहकांना जलद आणि कमी खर्चात उपग्रह लॉन्च करून देणं हे मेन उद्दिष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त अग्निकुल कॉस्मॉस ही अग्निबाण नावाचं रॉकेट विकसित करत आहे. तर ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे 3D प्रिंटेड इंजिन. जगातील ही पहिली अशी संकल्पना आहे. तर हे रॉकेट लहान उपग्रहांसाठी खास तयार करण्यात येत आहे. तर प्रत्येक ग्राहकाला गरजेनुसार म्हणजे आपण कस्टमाइज असं एक रॉकेट तयार करण्याचं अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीचं प्रयोजन आहे. तर या दोन्ही कंपन्या आता इन फ्युचर नक्कीच चांगली रॉकेट्स स्वस्त्यात रॉकेट्स तयार करण्याचं प्रयोजन ठेवत आहेत. त्यामुळे ही 2 मिशन्स स्कायरूटचं बेसिकली विक्रम 2 हे 2027 पर्यंत सोडण्याचा त्यांचा विचार आहे आणि तसंच अग्निबाण रॉकेट सुद्धा साधारण 2030 पर्यंत रेडी करून अग्निकुल कंपनी सुद्धा या क्षेत्रामध्ये आता उतरेल. याआधी अग्निकुल कंपनीने चंद्रयान आणि इतर मोहिमांसाठी सुद्धा 3D प्रिंटेड डिझाईन्स वेगवेगळ्या पार्ट्सच्या करून दिलेल्या होत्या. नक्कीच या मिशन्समुळे इतर कंपन्यांना सुद्धा या क्षेत्रामध्ये वळण्यासाठी चांगलं एक प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतो. सो सध्या जर आपण ह्याच्यातले जर प्रॉब्लेम्स बघितले म्हणजे का अजून खूप कंपन्या ह्याच्यामध्ये उतरत नाहीये, तर एक म्हणजे खूप वर्षापासून इस्रो किंवा गव्हर्नमेंटद्वारेच आपण हे सगळ्या प्रक्षेपणं केली. तर आत्ता 2023 पासून खाजगी कंपन्यांना बळ देण्यासाठी आपली स्पेस पॉलिसी बदलण्यात आलेली आहे. पण अजूनही या क्षेत्रामध्ये कार्यरत असण्यासाठी म्हणजे खाजगी कंपन्यांमध्ये मॅनपॉवरची थोडी कमतरता अजूनही जाणवते. आणि जसं मी मगाशी सांगितलं तसं सध्या या खाजगी कंपन्या इस्रोद्वारे म्हणजे त्यांची टेलिमेट्री सर्व्हिस त्यांचं लॉन्च पॅड वापर करून आता सध्या लॉन्चिंग आणि इतर गोष्टी आपण वापरतोय. पण ह्याच जर गोष्टी खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा जर तयार झाल्या आणि त्यासाठी आपल्याला जर इनफ मनुष्यबळ मिळत गेलं जे पुढे जाऊन नक्कीच कारण हे असं थोडंसं एक सायकल असते की जर जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील तर डेफिनेटली स्कूल लेवलपासून कॉलेज लेवलपासून या क्षेत्राकडे वेगळ्या नजरेने स्टुडंट्स बघतात आणि ह्या क्षेत्राकडे जास्ती वळतात. तर आत्तापर्यंत फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्येच अशा प्रकारचे जॉब्स अवेलेबल होते, त्यामुळे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला मॅनपॉवर मिळत नव्हती. पण आता जर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा जर ह्याच्यासाठी जर जॉब्स अवेलेबल झाले तर नक्कीच आपल्याला वेगवेगळे सायन्स स्टुडंट्स म्हणा किंवा इंजिनियर्स म्हणा या क्षेत्राकडे जास्ती प्रमाणात वळू शकतील. स्पेस रिसर्च हा नक्कीच एक आकर्षणाचा विषय आहेच सर्व मुलांमध्ये, पण जॉब्सची कमतरता असल्यामुळे डेफिनेटली ह्या क्षेत्राकडे तितक्या प्रमाणामध्ये मुलं जात नव्हती. तर आता जर आपल्याला अशाला प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जर मिळू शकले तर नक्कीच जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या तर आपल्याला मॅनपॉवरची सुद्धा इन फ्युचर कमतरता भासणार नाही. श्रोते हो, विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसच्या चमूचं अभिनंदन करताना हा क्षण देशाच्या अंतराळ प्रवासातला एक निर्णायक क्षण असल्याचं म्हटलं आहे. देशाच्या खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवीन क्षितिजे उघडत असून नवनिर्मितीला गती देत आहे. हे यश असंख्य तरुणांना मोठी स्वप्न पाहण्यासाठी आणि निर्भयपणे नवनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करेल, असंही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. थोडक्यात, मिशन आगमनच्या या मोहिमेमुळे भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचं व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारपेठेत पदार्पण झालं असून हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा आणि एक ऐतिहासिक क्षण आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन नम्रता कडू.